करून टाका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चौथा अध्याय चालू आहे. मागच्या वेळेस आपण 32 आणि 33 श्लोक पूर्ण केला आणि 34ची सुरुवात केली. तर 34व्या अध्यायाच्या आधी श्लोकाच्या आधीचा जो भाग आहे तो आपण यज्ञाच्या संदर्भात खूप विस्ताराने अभ्यास केला की किती प्रकारचे यज्ञ असतात आणि यज्ञाची जी मूळ संकल्पना काय आहे त्याच्याबद्दल आपण फार विस्ताराने चिंतन केलं. आणि 33व्या श्लोकामध्ये आपण निष्कर्ष असा काढला की ज्ञानयज्ञ हा सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे. आणि त्यामध्ये विशेषतः तुलना अशी केली की द्रव्ययज्ञ आणि ज्ञानयज्ञ याच्यामध्ये द्रव्ययज्ञाच्या तुलनेतून हा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे असे आपण मागच्या वेळेस विस्ताराने ह्या गोष्टीवर चिंतन केलं आपण. तर त्यामध्ये आता ह्या ज्ञानयज्ञाचा जो भाग आहे तो ज्ञानयज्ञ ही जी काही अवस्था आहे ना तर ज्ञानयज्ञामध्ये प्रत्येक जीवाला हे त्याच्या स्वरूपाकडे घेऊन जाण्याचा हा प्रयास आहे. हा जो यज्ञ आहे बाकीच्या सगळ्या यज्ञामध्ये माणसाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून त्याला तृप्त करून मग परमेश्वराकडे घेऊन जाण्याची योजना आहे. ज्ञानयज्ञ जो आहे करणनिरपेक्ष असा शब्द वापरला आहे की त्या ठिकाणी ही क्रिया जी काही इंद्रिय आहे मनबुद्धी चित्त आहे याच्याही पलीकडे त्याला घेऊन जाऊन त्याच्या स्वरूपाशी त्याला एकरूप करण्याचा जो प्रयोजन आहे ते प्रयोजन सिद्ध करण्याकरता म्हणून ज्ञानयज्ञ आहे. म्हणून तो करणनिरपेक्ष असा शब्द वापरला. करण म्हणजे अंतःकरण आणि बहिःकरण. पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हे बहिःकरण आहे आणि मनबुद्धी चित्ताहंकार हे अंतःकरण आहे. तेव्हा ह्या अंतःकरण आणि बहिःकरण ह्या दोन्हीच्याही पलीकडे त्याला घेऊन जाऊन तो आत्मतत्वाशी त्याला एकरूप करण्याच्या प्रक्रियेमध्ये जो यज्ञ असतो तो ज्ञानयज्ञ आहे आणि तो सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे. असं आपण यज्ञाच्या 14 प्रकारचे यज्ञ आपण पाहिले आणि त्या यज्ञामध्ये अंतिम हे श्रेष्ठ यज्ञ जो आहे तो अशा प्रकारचा आहे. तर आता आपण ह्या विषयावरच पुढे म्हणजे ज्ञानयज्ञ हा सर्वश्रेष्ठ आहे म्हणून आता ज्ञान ह्या शब्दाच्याबद्दल आणि ज्ञान ह्या विषयावरच पुढे भगवंत जे आहेत हे 34व्या श्लोकात काय सांगतात. कारण हा अध्याय मुळातून हा संन्यास ज्ञानयोग असा आहे. तेव्हा याच्यामध्ये कर्मयोगामध्ये जे काही ज्ञानतत्व आहे जो सिद्धांत आहे तो सिद्धांत या ठिकाणी प्रामुख्याने मांडलेला आहे. आणि ही ज्ञानप्रधानता ही कशी सिद्ध करायची आहे ती आता ह्या 34व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. तर हे ज्ञान म्हणजे हे तत्त्वज्ञान जे आहे हे कसं काय प्राप्त होऊ शकतं हा विषय जो आहे हा 34व्या श्लोकामध्ये मांडलेला आहे. तर तत्त्वज्ञान सिद्ध होण्यासाठी ही ज्ञानवानांना शरण जाण्याबद्दलचा हा श्लोक आहे. तो श्लोक असा म्हणतो की तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. असा तो श्लोकाचा मूळ शब्द आहेत. तर ही तत्विद्धी प्रणिपातेन सेवया. तत् म्हणजे ते ज्ञान. ते ज्ञान म्हणजे काय. हा ज्ञान शब्द हा तत्त्वज्ञान ह्या अर्थाने आहे. तत्व हा जो शब्द आहे ना हा त्याचा अर्थ असा आहे की तत्व म्हणजे हे सत्य. परतत्व म्हणजे सत्याचं सत्य अंतिम सत्य. तेव्हा ज्ञान हा जो शब्द आहे ना हा शब्द कशाला अनुलक्षण आहे की अंतिम सत्य जी गोष्ट आहे ती प्राप्त करण्याकरता. कारण सत्यामध्ये सुद्धा सापेक्षता आणि निरपेक्षता आहे की जे भासमान दृश्य जे आहे ना ते माणसाला सत्य वाटतं. जगाला पाहिल्यानंतर दृश्याला पाहिल्यानंतर
त्या दृश्यालाच तो सत्य मानतो आणि मग त्या दृश्यातून सुख प्राप्त करण्याचा प्रयास करतो आणि नंतर त्याच्या हे लक्षात येतं की हे दृश्य जे आहे हे टिकाऊ नाही आहे, हे सारखं बदलणार आहे. त्यामुळे ह्याच्यापासून आपल्याला सुख मिळेल, ह्याच्यापासून आनंद मिळेल, ह्याच्यापासून तृप्ती समाधान मिळेल, अशी जी काही त्याची धारणा असते ती धारणा अनुभवांती ती बदलते आणि मग तो आणखीन दुसऱ्या दृश्याकडे जातो. म्हणून संबंध जीवन जर माणसाचं पाहिलं तर तो एका दृश्यातून दुसऱ्या दृश्यामध्ये जात असतो. प्रपंचामध्ये जर पूर्ण प्रपंचाचा जर आपण आढावा घेतला तर आपण काय म्हणतो की बा हे अमुक एक साध्य झालं की मनुष्य खूप सुखी आणि आनंदी होईल. परंतु परिवर्तन झालं शरीराचं, मनाचं, बुद्धीचं, प्रकृतीचं, स्थितीचं, आश्रमाचं, हे जेव्हा जसं परिवर्तन होतं तसं तसं त्याच्या समाधानाचे सगळे ठिकाणं हे बदलतात. म्हणजे त्याला जे ते तुम्ही सत्य मानता ते सत्य हे सत्य नसून ती एक सापेक्षता आहे. पण जे अंतिम सत्य जे आहे की ज्याच्यामध्ये कधीच परिवर्तन होणार नाही, जे प्राप्त झाल्यानंतर तुमची तृप्ती, आनंद, समाधान जे कधीही बदलू शकत नाही, अशा प्रकारचं जे अंतिम सत्य आहे ना त्याला तत्व म्हटलं. तत्व कशाला? तत्व या शब्दाचा अर्थ तत्व आणि मग तत्वज्ञान. कारण तत्व ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, पण जेव्हा भगवद्गीतेमध्ये तत्वज्ञान हा शब्द वापरलेला आहे ना, तत्व हा जो शब्द वापरलेला आहे तो परमात्म तत्व, परतत्व किंवा परमेश्वर तत्व, ब्रह्मतत्व, आत्मतत्व असे त्याचे अनेक प्रकारचे त्याचे शब्दाचे उच्चारण आहे. पण त्याचा मुख्य त्याचा जो आशय आहे तो आशय काय की तत्व म्हणजे हे ज्ञानस्वरूप, जे तत्व म्हणजे अंतिम सत्य स्वरूप, जे ज्याच्यामध्ये कधीही परिवर्तन होणार नाही अशा प्रकारचं हे जे अंतिम सत्य आहे ते त्यालाच ज्ञान असा शब्द वापरला आहे. तर त्या ठिकाणी त्या शब्दाला तत् शब्द वापरून ते जे ज्ञान आहे ते ज्ञान कसं प्राप्त करायचं तर तत्वदर्शी ज्ञानी माणसाच्या जवळ जाऊन तत् विद्धी प्रणिपातेन सेवया. विद्धी म्हणजे तू जाणून घे, प्रणिपातेन. आता हे प्रणिपातेन हा शब्दसुद्धा इतका महत्त्वाचा आहे की प्रणिपातेन म्हणजे नुसतं प्रणाम करणे नव्हे, तर त्या ठिकाणी पूर्ण अंतःकरणाची भावनासुद्धा ही समर्पणाची आहे. समर्पणाच्या भावाने ज्यावेळेस तो दंडवत होतो, काय ज्यावेळेस तो सबंधपणे हा त्या महापुरुषाला साष्टांग नमन तिथे होतं आणि त्याच्याबरोबरीने सेवाभाव अंतःकरण सेवया, त्याची सेवा करण्याची ज्यावेळेस भावना असते त्याबरोबर पुन्हा पुढे त्यांनी दिलेलं आहे पुढचं की हे सगळं झाल्यानंतर म्हणजे साष्टांग नमन केलेलं आहे तत्वदर्शी माणसाला. साष्टांग नमन करताना अंतःकरणामध्ये पूर्णपणे समर्पणाचा भाव आहे आणि सेवा करण्याची ही प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीच्या नंतर ही सेवा करण्याच्या बरोबरीने पुढे असं म्हटलेलं आहे की परिप्रश्नेनं. परिप्रश्नेनं म्हणजे प्रश्न करायचा आहे पण कशा भावनेने, कारण प्रश्न करणाऱ्यामध्ये प्रकार खूप आहेत. पुष्कळदा काय होतं की आता आधुनिक सगळे जे काही पिढी आहे ती म्हणते बा हे ईश्वर आहे कशावरून, आम्हाला पुरावा दाखवा, तुमचं म्हणणं खरं आहे का खोटं आहे, आम्हाला तर खोटंच वाटतं. इथूनच पहिल्यांदा अंतःकरणात हे धारणा अशी असते की हे सगळं खोटं आहे आणि खोटं आहे तर समोरचा मनुष्य खोटं सांगतो ही प्रकारची भूमिका असते आणि मग हा खोटं सांगतो हे सिद्ध करण्याकरता जणू तो प्रश्न विचारतो. प्रश्न विचारण्यामध्ये धारणा काय की समोरच्याचं ज्ञान किती आहे ही तपासण्याची वृत्ती आहे आणि मग अशा वृत्तीतून जर प्रश्न विचारला तर त्यातून ज्ञान मिळण्याची सुतराम शक्यता नाही. याचा अर्थ असा नव्हे की समोरच्याने सांगितलं ते जसे तसं स्वीकार करावा असं विरुद्धही अर्थ नव्हे, पण आपल्याला ह्याच्यातलं माहिती नाही, आपल्याला ह्याच्यामधलं ज्ञान नाही आहे आणि आपल्याला हे ज्ञान घ्यायचं आहे ही धारणा ही झाली एक गोष्ट. आणि आपल्याला सगळं माहिती आहे आणि समोरच्याला काहीच येत नाही आणि म्हणून समोरच्याची परीक्षा घेण्याकरता म्हणून जायचं. खूप भूमिकेमध्ये फरक आहे. म्हणून परिप्रश्नेनं हा जो शब्द वापरला तो प्रश्न कसा करायचा तर मनामध्ये रुजुता असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे, कुठल्याही प्रकारचं कपट असता कामा नये, कोणत्याही प्रकारचं पूर्वग्रह दूषित भाव असता कामा नये. तेव्हा रुजुता, सरलता आणि समर्पण भाव असा ठेवून आपली काय जिज्ञासा आहे याचं अध्ययन करून आपल्या अंतःकरणामध्ये काय नेमका गोंधळ आहे, आपल्या अज्ञानाचं नेमकं काय स्वरूप आहे ह्याचंही अध्ययन करणं आवश्यक आहे. म्हणून ब्रह्मज्ञानाच्या आधी भ्रमज्ञान माहीत पाहिजे. आपल्याला भ्रम काय झाला याचं ज्ञान झालं
तर तो भ्रम दूर करता येईल ना. म्हणजे काय दूर करायचं हेच माहिती नाही. तो भ्रम जो आहे तो मध्ये असा घट्ट बसलेला आहे आणि वर 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 अशा प्रकारचं परमेश्वर आहे, आत्मा अमर आहे, वर 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 आहे. पण आत्मा अमर आहे असं म्हणता म्हणता नंतर ते स्थान सोडून जेव्हा दुसरीकडे जातो आणि दुसरं दृश्य दिसायला लागतं तेव्हा आत्मा अमर आहे ह्याचं विस्मरण तात्काळ. आणि मग काय होतं, समोरचं जे दृश्य आहे ते सत्य आहे. इतक्या लवकर माणसाची भूमिका बदलते की देवळामध्ये गेल्यानंतर, उत्सवामध्ये गेल्यानंतर, सत्संगामध्ये गेल्यानंतर त्यावेळेस की जी काय ध्यान धारणा मेडिटेशन त्यावेळेस सगळी अवस्था जी आहे ती अतिशय उत्तम आनंदी आहे सगळ्या वातावरणामध्ये. पण जसं तिथून उठले आणि नंतर मग आपल्या कार्यालयामध्ये जाऊन जसं कार्य करायला लागले त्यावेळेसचं वातावरण बदललं की सगळी तुमची भूमिका बदलली. म्हणजे आपल्याला नेमकं काय आपलं दुखणं आहे, नेमकं आपला भ्रम काय, नेमकं आपलं अज्ञानाचं स्वरूप काय, हे जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत त्याच्या मनामध्ये कपट हे नष्ट होत नाही. अर्जुनाला सुद्धा बघा तुम्ही, आता भगवद्गीताची सुरुवात झाली तसंही पहिला अध्याय पूर्ण झाला विषाद योगाचा, दुसरा अध्याय सुरू होऊन 6 श्लोक झाले आणि 7व्या श्लोकामध्ये ही स्थिती झाली. परिप्रश्नेनं हा जो काही स्थिती आहे ती 7व्या श्लोकामध्ये सुरू झाली. परिप्रश्नेनं या शब्दाचा जरा अर्थ समजायचा असेल तर दुसऱ्या अध्यायातला 7वा श्लोक बघा तुम्ही. आणि दुसऱ्या अध्यायातल्या 7व्या श्लोकामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्यांनी असं म्हटलं आहे की मला काय करावं आणि काय करू नये ह्याच्याबद्दल मला संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणजे संभ्रम कशाचा निर्माण झाला ते कळालं. माझा स्वभाव काय आहे आणि माझ्या मनामध्ये काय संवेदना निर्माण होत आहेत ह्याच्याबद्दल माझ्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. आपल्यामध्ये असलेलं जे अज्ञान आहे ना, विद्यार्थीसुद्धा जेव्हा शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस तो शिक्षण घेत असतो त्यावेळेस त्याला सगळ्यात पहिली जर गोष्ट काय असेल तर आपल्याला काय येत नाही हे कळालं पाहिजे. काय समजत नाही, कोणती नेमकी गोष्ट समजत नाही. काही वेळेला काही मुलं येतात म्हणजे एकाग्रता होत नाही, एका विशिष्ट विषयामध्ये गती नाही. म्हणजे मग तुला काय येत नाही ते सांग, मग तेच माहिती नाही. अज्ञान नेमकं काय आहे हे जर माहीत नसेल तर ते दूर कसं होईल. म्हणून जोपर्यंत माणसाला आपला भ्रम नेमका काय झालेला आहे, काय हे समजत नाही, हे कळत नाही. मग हे कळत नाही म्हणून ह्याच्यातलं काय रहस्य आहे ते मला कळायला पाहिजे. नाही तर सगळं वेग प्रश्न विचारणाऱ्या माणसाला कधी कधी तुम्ही प्रश्न विचारा म्हटल्यानंतर तो प्रश्न विचारण्याच्या ऐवजी तोच प्रवचन द्यायला लागतो. शेवटी मग विचारावं लागतं, अरे तुझा प्रश्न काय नेमका हे सांग. तो म्हणतो मला काय विचारायचं हेच मला माहिती नाही. अशा प्रकारची एक स्थिती येते की आपलं नेमकं अज्ञान काय, अज्ञान सांगण्याच्या निमित्ताने ते आपल्यामधलंच असलेलं ज्ञान सांगायला लागतं. असं पुष्कळ जी अवस्था येते ही गोंधळलेली अवस्था आहे. या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये काय होतं की प्रश्न काय विचारायचा, जिज्ञासा काय व्यक्त करायची ही त्या ठिकाणी स्पष्ट होत नाही. म्हणून परिप्रश्नेनं हा जो काही शब्द वापरला आहे तर परिप्रश्नेनं याच्यामध्ये जिज्ञासा कशी असावी आणि जिज्ञासा कशी असाव्याच्याबरोबर ती जिज्ञासा बाळगताना आपली अंतःकरणाची धारणा कशी असावी हे दोन्ही एका शब्दात सांगितलेलं आहे. धारणा जी आहे निष्कपट पाहिजे, धारणेमध्ये रुजुता पाहिजे, नम्रता पाहिजे, धारणेमध्ये असा भाव पाहिजे की मला ज्ञान पाहिजे, माझ्यामध्ये संपूर्ण अज्ञान आहे, मला ज्ञान पाहिजे, ही धारणा पाहिजे. आणि त्याच्याबरोबर दुसरी धारणा पाहिजे की तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही मला ज्ञान देऊ शकता. आपल्या महाविद्यालयात जाऊन प्राध्यापकांना जर तुम्ही त्यांच्याकडं ज्ञान घ्यायचं असेल तर जोपर्यंत तुम्हाला त्या प्राध्यापकांवर विश्वास नाही की त्यांना त्या विषयाबद्दलची चांगली गती आहे आणि मला त्याच्याबद्दलचा भ्रम झालेला आहे किंवा मला संभ्रम झालेला आहे म्हणून त्यांच्याकडनं मला ज्ञान घ्यायची ही भूमिकेत जर तुम्ही वर्गात बसले तर तुम्हाला ज्ञान मिळेल ना. नाही तर पहिल्यांदाच ठरवलं की ह्याला काहीच येत नाही. वर्गामध्ये मुलं किती वेळा काय म्हणणार, ह्याला समजत नाही, हा काय समजून सांगणार, म्हणजे तुला समजणार नाही हे नक्की झालं. बघा तुम्ही धारणा जर तुमची अशी असेल की समोरची जी सत्पुरुष आहेत, जे तत्वदर्शी आहेत, त्यांना जर आपण पूर्ण अशी धारणा नाही ठेवली की त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळू शकतं तर ज्ञान मिळणार नाही. आणि आपलं अज्ञान आहे हे जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तर ज्ञान मिळणार नाही. किती कंडिशन्स आहेत बघा ज्ञान मिळण्याकरता. म्हणजे परिप्रश्नेनं म्हणताना ही जिज्ञासा अभिव्यक्त करताना किती प्रकारची गोष्ट लागते आपल्याला की अंतःकरण कसं असलं पाहिजे.
आपली भावना कशी असली पाहिजे, आपली सद्गुरूबद्दलचा भाव कसा असला पाहिजे, प्रश्न विचारताना आपल्या स्वतःच्या अज्ञानाचं पूर्ण रूप आपल्याला कसं समजलं पाहिजे, हे सगळं एकत्र असेल तर जिज्ञासा तयार होईल. जिज्ञासा म्हणजे उगाच सहज जाता जाता आपलं परमेश्वर आहे का सांगा बरं. फिरायला निघालो आहे आणि मग आता असाच वेळ जाण्यापेक्षा चला आपण थोडंसं बोलू, आता वेळ आहे मला नंतर दुपारी वेळ नाही. मग आपल्याला सहजच म्हणजे आपल्या सवडीप्रमाणे परमेश्वराचं ज्ञान प्राप्त होणं आणि आवडीप्रमाणे ज्ञान प्राप्त होणं याच्यात फार फरक आहे. सवड मिळाली म्हणजे आपण कुठेतरी काहीतरी चला बाबा सहजच आपल्याला वेळ आहे इकडं तिकडं घालवण्यापेक्षा थोडंसं मनोरंजनही होईल आणि थोडं ज्ञानही प्राप्त होईल. तर रंजनाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करताना रंजन प्रधानता आहे, ज्ञान नाहीच. तो निरंजन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्त होतं. तेव्हा ही रंजन प्रधानता दूर करून आपली सवड दूर करून अतिशय ध्यास घेऊन त्याचा ध्यास लागला पाहिजे, त्याची आवड निर्माण झाली पाहिजे, तेव्हा ज्ञान प्राप्त होईल आणि तेव्हा परिप्रश्नेनं ही स्थिती येईल. अन्यथा काय माहिती आहे का, फक्त तर्क आहे आणि तर्कामधून कसा आहे कुतर्क आहे, तर्कातून कुतर्क तयार होतो आणि मग पूर्वग्रह दूषित विचार निश्चित होतात आणि मग ज्ञान मिळण्यापेक्षा समोरच्याचं ज्ञान तपासण्याची स्थिती येते आणि तो ओळखून घेतो त्याला. तो म्हणतो नाही रे बाबा मला काहीच कळत नाही, त्या मानाने तुझाच अभ्यास खूप जास्त, असं सांगून त्याला सोडून देत होतो. तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली भूमिका ही परिप्रश्ने नसताना कशी असली पाहिजे. त्याच्यानंतर पुढे सांगितलं की तत्वदर्शन, परमात्मा तत्व व्यवस्थितपणे जाणणारे असे जे तत्वदर्शी असतात, असे जे ज्ञानिनाहा म्हणजे ज्ञानी महात्मे जे असतात ते तुम्हाला तत्वज्ञानाचा उपदेश करतील. आता तत्वदर्शी हा जो शब्द आहे ना, तत्वदर्शी ह्या शब्दामध्ये तत्व म्हणजे मी सांगितलं की तत्व म्हणजे सत्य, सत्याचं दर्शन झालेले. तत्वदर्शी हे सत्याचं दर्शन कोणाला होतं, त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे माहिती आहे का की त्याचं आचरण आणि त्याची जी धारणा आहे ह्या दोन्हीचाही संबंध आहे. आचरणामध्ये ब्रह्मकर्म पाहिजे किंवा वर्णाच्या आश्रमाच्या अनुसार तुमचं आचरण पाहिजे, तर तुमचं तसं अनुष्ठान असेल तर सदाचार होईल. आणि सत्तत्वाचा संबंध होऊन जे आचरण आहे त्याला सदाचार आहे आणि सत्तत्वाचा संबंध हा वर्णाश्रमाच्या अनुसार तुमचं आचरण असेल तरच होऊ शकेल. अन्यथा स्वभाव विपरीत परधर्माच्या अनुसार जर कर्म कराल तर तुमच्या आचरणामध्ये सत्तत्व येणार नाही, सदाचार सिद्ध होणार नाही. तर सदाचार ज्याचा सिद्ध झालेला आहे म्हणजे त्याला ब्रह्मनिष्ठ हा शब्द वापरला आहे. ब्रह्मनिष्ठ आणि श्रौत्रिय हे दोन शब्द वापरले. सद्गुरू कसा असावा, दोन बाजू सांगितल्या आहेत की तो ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे आणि श्रौत्रिय असला पाहिजे, तो तत्वदर्शी आहे. तत्वदर्शीची व्याख्या काय आहे, तत्व जाणणारा, तत्वाचं दर्शन घेणारा. कोणाला तत्वाचं दर्शन होईल, जो ब्रह्मनिष्ठ आहे, ज्याच्या हातून ब्रह्मकर्म होतं, ज्याचं नित्य अनुष्ठान आणि नित्य आचरण जे आहे हे नियम आणि सदाचाराने भरलेलं आहे, वृत्तानी आणि सदाचाराने भरलेलं आहे. त्याची दिनचर्या जी आहे ही निश्चित सदाचाराने आणि नियमाने भरलेली आहे आणि ज्याच्या हातून हे ब्रह्मनिष्ठ आहे, ब्रह्मकर्म ज्याच्या हातून होतं तो ब्रह्मनिष्ठ आणि श्रौत्रिय म्हणजे जो श्रुतिग्रंथाचं ज्याचं अध्ययन झालेलं आहे. श्रौत्रिय म्हणजे काय, श्रुतिग्रंथ काय आहेत, श्रुतिग्रंथ हे ज्ञानप्रधान आहेत. वेदातलं जे ज्ञानकांड आहे हे श्रुतीमध्ये आलेलं आहे. म्हणून ज्याच्यामध्ये ज्ञानकांडाचा पूर्ण अध्ययन व्यासंग झालेला आहे, व्यासंग आणि उपासना या दोन्हींनी युक्त जो असतो त्यालाच तत्वाचं दर्शन होतं. त्याच्याशिवाय तत्वाचं दर्शन होणार नाही. तत्व म्हणजे केवळ तर्काने प्राप्त होणारी गोष्ट नव्हे, ती परमेश्वराच्या सद्गुरूच्या कृपेने होईल. सद्गुरूची कृपा आणि परमेश्वराची कृपा केव्हा होईल, ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर समोर उपलब्ध व्हाल. तर ते तुमच्याकरता उपलब्ध आहेत, अखंड उपलब्ध आहेत. सद्गुरू जे आहेत ना, कोण म्हणे महाराज तुमची कृपा करा. अरे कृपा करा म्हणजे कृपा सर्वत्र अखंड आहे. कृपेला उपलब्ध व्हा असे महाराजांना सांगायची वेळ आहे. कृपा करा म्हणजे हे सांगायला तुम्ही येता आणि नंतर त्याचं विस्मरण होतं. कृपेला उपलब्ध कोण होतो, जो ब्रह्मनिष्ठ आणि तत्वदर्शी, जो ब्रह्मनिष्ठ आणि श्रौत्रिय आहे, ज्याने त्याचं आचरण सदाचाराने भरलेलं आहे आणि जो व्यासंगासहित उपासना ज्याने केली तो त्याची उपलब्धी ही तत्वाशी असते. कारण सद्गुरू म्हणजे तत्व आहे. सद्गुरू म्हणजे कोणी व्यक्ती नव्हे, कुठली एखादी प्रकृती नव्हे, कुठली आकृती नव्हे, तर ते तत्व आहे.
सत्यस्वरूप परब्रह्म परमेश्वर हेच सद्गुरुतत्व आहे. आणि त्या गुरुतत्वाला आपली उपलब्धी होणं म्हणजे काय आहे की आपण जर ब्रह्मनिष्ठ आणि श्रौत्रिय असेल तर उपलब्धी आहे. उपलब्ध होणं म्हणजे केवळ एखाद्या मूर्तीसमोर तुम्ही एका विशिष्ट आसनामध्ये बसणं म्हणजे उपलब्धी नव्हे. उपलब्धी या शब्दाचा अर्थही कळायला पाहिजे की उपलब्ध तुम्ही केव्हा असाल, जेव्हा व्यासंग आणि उपासना या दोघांचा समन्वय साधत असताना तुमचं अंतःकरण पवित्र झालेलं आहे. तुमचं दररोजची दिनचर्या जी आहे ती अतिशय प्रत्येक क्रिया जी आहे ती विशिष्ट वेळेला चालू आहे, नियम चालू आहेत, संतुलन झालं आहे, साम्य अवस्था प्राप्त झाली आहे त्याच्यामध्ये. आणि या आचरणाबरोबर तुमची ज्ञानाची धारणा पक्की झाली, विचलित होत नाही. कोणी काहीतरी दुसरे तर्क मांडले तर त्याच्यामध्ये विचलित होणारा नाही आहेत. 100 प्रकारचे तर्क आहेत, 100 प्रकारचे बुद्धिवंत माणसं आहेत, म्हणून कुठेही त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली नाही. असा तो व्यासंगी आणि उपासनेने युक्त असलेला हा ब्रह्मनिष्ठ आणि श्रौत्रिय हा जो आहे तो परब्रह्म परमेश्वर स्वरूप सद्गुरूला अखंड उपलब्ध असतो आणि त्यामध्ये अखंड ज्ञानाचं प्रक्षोभण होत असतं. आणि त्या ज्ञानाच्या उपलब्धीमुळे तो तत्वदर्शी आहे. असा जो तत्वदर्शी आहे ना, त्या तत्वदर्शीला तू आपल्या मनातलं सगळं कपट सोडून तू तुझी जिज्ञासा मांड. बघा काय किती सखोल विचार आहे बघा. तू शब्द तर एकच आहेत फक्त, पण एकेका शब्दामध्ये केवढा तो सखोल अर्थ भरलेला आहे. तेव्हा असं एक कपट सोडून अतिशय रुजुतेने सरळतेने आपली जिज्ञासा ही तत्वदर्शी जो परमात्म तत्व जाणणारे असे ब्रह्मनिष्ठ आणि श्रौत्रिय असे जे ज्ञानी महात्मे आहेत त्या ज्ञानी महात्म्यासमोर तू शरण जा, साष्टांग प्रणिपात कर त्यांना, त्यांची सेवा कर. त्यांची सेवा म्हणजे काय हो, त्यांनी दिलेला जो मार्ग आहे ना त्याचं आचरण आहे. कित्येक वेळेला सेवा या शब्दाचा पुष्कळदा असा गैरसमज होतो की त्यांचे हातपाय दाबले, त्यांना अंथरूण वगैरे टाकून दिलं, त्यांना काही औषध पाणी दिलं म्हणजे सेवा झाली. तर ती तर आहेच, त्याचा मी निषेध करत नाही, पण फक्त तेवढी नव्हे. संतांनी जे काही सांगितलेले जे काही मार्ग आहेत ना त्या मार्गाच्या अनुसार आचरण जर केलं तर ती सेवा आहे. ज्ञानेश्वर महाराजांची सेवा कुठली आहे माहिती आहे का? ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी मार्ग दाखवला आहे तुम्हाला की असं वागा, असं वागा, असं वागू नका, असं वागा आणि असं वागू नका, असं दोन्ही सांगितलं. असं वागलं तर काय होणार, असं नाही वागलं तर काय होणार, हे दोन्ही सांगितले. याचं अध्ययन करून त्याचं आचरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची सेवा आहे. सेवा या शब्दाचा किती सखोल अर्थ आहे. सेवा म्हणजे त्यांनी दिलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर आपलं जीवनयात्रा चालवणे, अशा प्रकारचं आचरण करणे, तशी ती सेवा. आणि साष्टांग प्रणिपात म्हणजे काय की केवळ देहाने साष्टांग नमस्कार तर घालाच घाला, पण समर्पण भाव आहे. समर्पण भाव ठेवून त्यांच्या आदेशाच्या अनुसार आचरण करणे म्हणजे साष्टांग प्रणिपात आणि सेवा आहे. आणि आपली जिज्ञासा जागृत करून आपल्यामध्ये अज्ञान काय आहे हे लक्षात घेऊन त्यांच्यासमोर आपण उपलब्ध होणे आणि त्या तत्वदर्शी ह्या श्रेष्ठ अशा सद्गुरूसमोर स्वतःला उपलब्ध करून त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करणे हे भगवंत अर्जुनाला सांगतात बरं का. आता वस्तुतः हे सांगण्याचं खरं म्हणजे प्रयोजन जर आपण पाहिलं तर अजून एक त्यातली बाजू अशी आहे की हे सगळं भगवंतामध्येच लक्षण आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर भगवंताशिवाय दुसरं कोणीच नाही त्यात. अशी योग्यता जर आपण शोधायचं ठरवलं तर फार अवघड आहे. भगवंत आणि भगवंताचाच अवतार घेतलेले संत, त्याच्या पलीकडे दुसरं कोणी असूच शकत नाही. पण हे स्वतः हे सगळे लक्षणं भगवंतात असताना भगवंत त्या अर्जुनाला सांगतात की तू काय कर की तुला जर ज्ञान पाहिजे ना मग तू तत्वदर्शी जे तत्वज्ञानी जे ज्ञानाने युक्त असलेले जे ब्रह्मनिष्ठ आणि श्रौत्रिय अशा प्रकारचे आहेत त्या ज्ञानीपुरुषांच्या समोर तू साष्टांग प्रणिपात घाल, त्यांची सेवा कर आणि मग त्यांना तू प्रश्न विचार, मग तुला तत्वज्ञान प्राप्त होईल. असं सांगण्याचं काय कारण होतं? थोडं चिंतन करण्याचा विषय की जेव्हा भगवंत ही भगवद्गीता सांगतायत खरं म्हणजे पूर्ण त्या भगवद्गीतेमध्ये हे तत्वज्ञानच सांगितलेलं आहे, तरी एवढं सगळं सांगत असतानाही पुन्हा असं सांगतात की बाबा तू असं कोणीतरी बघ, तू अजून कोणी व्यक्ती अशी की जे अशा प्रकारची तत्वदर्शी असेल. हे सांगण्याचं काय प्रयोजन आहे?
तर हे ज्यावेळेस भगवंत पहिल्या अध्यायापासून या चौथ्या अध्यायाच्या 33व्या श्लोकापर्यंत आले आणि एवढे यज्ञ सांगितले, तेव्हा त्यांना लक्षात आलं की अजून पूर्णपणे समाधान नाही आहे चेहऱ्यावर. कित्येक वेळेला काय असतं माहिती आहे का, की गुरु प्राप्त झालेले असतात, अनुग्रह घेतलेला असतो, पण डोक्यामध्ये इतक्या प्रकारचे विचार असतात की नाही हे काय आपल्याला गुरु देतील असं वाटत नाही. आपल्या मनातले जे शंका आहेत ना, ते हे काय पूर्ण करतील असं वाटत नाही. पुष्कळ कारण असतात. ते गुरु कधी कधी खेड्यातले असतात, त्यांची भाषा खेडवळ असते. कधी कधी ते जे गुरु आहेत ते आपलेच कोणीतरी भाऊ असतात, लहानपणापासून पाहिलेलं असतं त्यांना. आता ह्यांचं नातंसुद्धा असंच आहे. आते भाऊ होता, आते मामे भावाचं नातं आहे ते, आणि मग त्यामुळे काय लहानपणापासून सवंगड्यासारखे बरोबर खेळलेले आहेत. त्यामुळे एकाएकी बा हे फार मोठे तत्त्वज्ञानी आहेत ना असा विश्वास बसत नाही. आणि ते चेहऱ्यावरून दिसतं. चेहरा पाहिला ना स्पष्ट दिसतं की आपण सांगतोय सगळं, पण अजून एवढं पटत नाही. मध्येच कुठेतरी एक विनोदाची लहर येते, एक काहीतरी करमणूक करावी असं वाटतं, काहीतरी एकमेकाची चेष्टा करावीशी वाटते, आणि मग त्याच्यात जो काही गांभीर्य आहे की नाही ते गांभीर्य कमी होतं. असा अनुभव येतो की सद्गुरूचं अनुग्रह घेतलेला आहे, गुरु म्हणून प्राप्त झालेले, पण इतकी सलगी होते की त्या सलगीमध्ये त्याचं विस्मरण होतं की आपल्याला ह्याच्याकडनं तत्त्वज्ञानाचं घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यासमोर साष्टांग नमस्कार करायला लाज वाटते. हो, त्याची सेवा करायला लाज वाटते. कारण काय होतं, अरे ह्याला तर पहिल्यापासून पाहिलेलं आहे. लहानपणी त्या वृंदावनामध्ये खेळत होता आणि त्या खोड्या करत होता, काय काय मटके फोडले आणि दही दूध लोणी वगैरे सगळं चोरलं. असा तर हा ह्याने माहिती आहे ना सगळं, त्याची इतिहास सगळं माहिती आहे. आणि डोळ्यासमोर चित्र काय दिसतं ते दिसतं चित्र. आणि ते चित्र जेव्हा पाहतो ना, जेव्हा मनामध्ये येतं, त्याच्या मनात काय आलं हे ओळखणारे भगवंत आहेत ना, ताबडतोब लक्षात येतं की ह्याच्या मनात आता काय चाललंय. जेव्हा असं लक्षात येतं की अजून पूर्ण तृप्ती नाही, अजून पूर्ण शरणभाव नाही, म्हणाला तो. कारण काय कधी कधी काय होतं, मनुष्य परिस्थितीमुळे म्हणतो की मी फार शरण आलो आहे, पण त्या परिस्थितीमुळे तसं वागतो. त्याचं सगळं जे काय कारण आहे ना, हे तुमच्याबद्दलचा तो आदरभाव हे कारण नाही आहे त्याला. त्याचं कारण काय झालं की जेव्हा त्यांनी सगळे ते सैन्य पाहिले तेव्हा गलितगात्र झाला आणि परिस्थिती अतिशय वाईट झाली. संभ्रमात गेला, मोहात गेला. आणि तो क्षण असा काय होता की तो अतिशय असा करुणाग्रस्त झाला तो. आणि मग त्यामुळे तो म्हणाला की नाही बाबा मला काही कळत नाही, आता मी तुला शरण आलेलो आहे म्हणाला तो, शरण आलेलो. मग तो आता हे सगळे लक्षणं खरं म्हणजे त्यांनी आधी दाखवलेले आहेत. ते मग हे सांगायची काय गरज आहे की तू त्या तत्वदर्शीकडे जा आणि त्याला शरण, त्याला साष्टांग नमस्कार घाल. साष्टांग नमस्कार घातला ना 7व्या श्लोकामध्ये 2ऱ्या अध्यायात, पुन्हा सांगायची काय गरज पडली. पण ही वस्तुस्थिती आहे. ही प्रत्यक्ष जीवनामध्ये अशी गोष्ट घडते की कित्येक वेळेला अनुग्रह दिल्यानंतर सुद्धा सद्गुरू समोर अशा काही प्रकारचं आचरण होतं की ते सद्गुरू म्हणतात आता तुला ह्याच्या पुढचं पाहिजे ना, तू काय कर, तू जा तिकडे जा, त्यांच्याकडे जाऊन तुला सगळं मिळेल. काय की आधी आज्ञा केलेली असते, पण ते असं थोडा संशय येतो की असं कसं काय करावं, काय करावं. की असं एक घटना घडली आहे की एक म्हणजे मुलीतला स्थळ वगैरे दाखवलं आणि ते मुलाला मुलीने पसंत केलं, मुलींना मुलाला पसंत केलं, सगळं झालं. सगळं महाराज सगळं झालं, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम झालं. महाराज म्हणाले ठीक आहे झालं ना, आता पत्रिका पाहण्याच्या भानगडीत पडू नका बरं का, आता पत्रिका पाहू नका. दोघांनी एकमेकाला पसंत केलं ना आता. आणि काय असतं माहिती का, जे करू नका म्हणलं ना त्याची जिज्ञासा जास्त वाढते. गंमत अशी आहे की खरं म्हणजे त्यांच्या डोक्यात तो विषय नव्हता, पण महाराजांनाही त्यांची परीक्षा घ्यायची होती. महाराजांना अशी परीक्षा घ्यायची की किती आपल्या शब्दावर विश्वास. आता काय करा, तुम्ही पत्रिका न पाहता तुम्ही आता लग्न ठरवून टाका. मग ते हा निरोप त्यांनी घरी सांगितला, ते आजोबाला सांगितलं निरोप. आजोबा म्हणाले पत्रिका नाही पाहिजे. नाही पाहिली तर पाहिजेच. मग पत्रिका पाहिली तर दोघांचा योग इतका भयंकर होता की कोणाच तरी एकाचा मृत्यू होणार होता. नाही हे लग्न नाही करायचं. म्हणजे आतापर्यंत सगळं आधी पत्रिका पाहायला काही हरकत होती का सांगा. सगळं झालं, सगळं ठरलं, फक्त आता साखरपुडा ठरवायचा. आधी पाहायला हरकत होती का. महाराजांनी सांगितलं पत्रिका पाहू नका, नेमकी पत्रिका पाहिली आणि पत्रिका पाहिल्यावर त्यामध्ये असा योग आला की दोघांचं नाही जमू शकत नाही, एकाचा मृत्यू होणार. मग महाराजांकडे आले. महाराज आमचं काय झालं, जरा चुकलंच म्हणे. काय झालं रे बाबा. नाही पत्रिका पाहिली म्हणे आणि पत्रिकात योग फार वाईट होते म्हणे. मग आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं पत्रिका पाहू नका म्हणून, तुम्ही ऐकलं नाही. आता काय करायचं करा.
नाही महाराज काहीतरी मार्ग सांगा. आता महाराज काय मार्ग सांगणार? महाराज म्हटले अरे तू असं करते. नाशिकला एक आहेत महाराज स्वामी बसलेले आहेत. आता वास्तविक ह्यांना सगळं माहिती आहे काय आहे, होणार आहे कसं होणार आहे, पण स्वतः नाही सांगितलं. नाशिकला जा आणि तिथे जे आहेत ना ते फार मोठे असे महाराज आहेत काय, आणि तिथे तुम्हाला तो मार्ग सांगतील. ते म्हणाले बा, ते आजोबा म्हणाले कशाला जायचं नाशिकला, जायचं आपल्याला करायचंच नाही नाही. पण मुलीला मुलाबद्दल आणि मुलाला मुलीबद्दल आता असं काही आकर्षण झालं की ते म्हटलं आम्ही लग्नच करणार नाही, करणार तर आम्ही एकमेकाशी लग्न करणार. झाली ना पंचायत सगळी. मग शेवटी तिथे गेले. ते गेल्यानंतर त्या महाराजांनी काय सांगितलं, नाही होऊ शकतं ना, असं काय नाही, तुम्ही काय करा अमुक अमुक अनुष्ठान करा आणि तो दोष निघून जाईल. झालं ते ठरलं. पुन्हा आजोबा म्हटलं नाही नाही हे आमचा काही विश्वास नाही. आता एक घटना बघा तुम्ही की ज्यावेळेस तुम्ही समोरच्याला गुरु मानता आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांचा पूर्ण सल्ला घेता, तर सल्ला घेतल्यानंतर पुन्हा त्याचा विचार सुरू झाला. मग ते म्हणतात तिकडे जा इकडे जा, आणि शेवटी वर्ष 2 वर्षानंतर पुन्हा असा निर्णय होतो की परत एकदा त्यांना जाऊन अनुष्ठान विचारायचं. कारण हे दोघंही ऐकायला तयार नाही ना, ते बाकी मोठे माणसं काही म्हणू. आणि त्याच्यानंतर मग तो निर्णय होतो. मी उदाहरण काय दिलं, प्रपंचातलं उदाहरण काय दिलं की माणसाची काय स्थिती आहे हे सांगण्याकरता. तशी अर्जुनाला इतकं सगळं तत्त्वज्ञान सांगितलं, कर्मयोग सांगितला, ज्ञानयोगाचे सगळे गोष्टी सांगितले, तरी चेहऱ्यावरचं प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते मिटलंच नाही. चेहरा जो आहे ना, चेहराच सांगतो ना की प्रश्नचिन्ह आहे मिटलेलं नाही आहे. मग ते पाहिलं भगवंताने, आणि भगवंत तर काय अंतर्बाह्य ओळखणार आहेत, पूर्ण अंतर्यामी येते. तेव्हा त्यांनी हा श्लोक सांगितला. हे लक्षात घ्या, प्रयोजन लक्षात घ्या. म्हणजे सांगितलेली गोष्ट बरोबर आहे, पण सांगताना कोणी कोणाला सांगितलं आणि का सांगितलं हे कळणं आवश्यक आहे. तेव्हा भगवंताने अर्जुनाला नेमकं हे काय बरं असा आदेश दिला, तर ही अशा प्रकारची अवस्था ही ह्या म्हणजे ज्यांनी अनुग्रह घेतला आहे, ज्यांनी शिष्यत्व पत्करलं आहे, जे शरणागत झालेले आहेत त्यांच्याही मनामध्ये कधी, आणि ते सोयीप्रमाणे ऐकतात. त्यांचं ऐकण्यामध्ये सुद्धा काही काही वेळेला त्यांना ऐकायला सुद्धा येत नाही, सोयीप्रमाणे ऐकतात. किंवा काय करतात, निर्णय घेऊन टाकतात आणि महाराजांना विचारायचं महाराज आम्ही असं असं निर्णय घेतला आहे, तुमचा आशीर्वाद द्या म्हणतात. अरे निर्णय तुम्ही घेताना आशीर्वाद का मागता? निर्णय घेऊन टाकायचा, आशीर्वाद द्या म्हणतात. म्हणजे किती विश्वास, किती शरणभाव आहे, किती महाराजांच्या ज्ञानाबद्दलचं तुम्हाला पूर्णपणे त्याच्यावरची श्रद्धा आहे, हा मुख्य प्रश्न आहे. म्हणून इथे काय परिप्रश्न आहे ना याच्यामध्ये सांगून टाकलं त्यांनी, आणि तिथे तीच अवस्था होणार आहे. म्हणजे ही पण गोष्ट माहिती आहे की समजा जर मी अर्जुनाला एखाद्या तत्वदर्शी माणसाला जर पाठवलं तर तिथे याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते संपेलच की नाही हा प्रश्न आहे. म्हणून परिप्रश्नानं सांगितलं निष्कपट हो, श्रद्धा ठेव, शरणभाव ठेव, समर्पण भावाने हा प्रश्न विचार, आपली जिज्ञासा जागृत कर, आणि सत्य काय आहे, सत्य कसं आहे आणि सत्याला कसं प्राप्त करायचं आहे, अशा प्रकारचे तुझ्या मनामध्ये अतिशय म्हणजे ज्याच्यामध्ये तळमळ अशा प्रकारची पाहिजे, ध्यास पाहिजे की हे सत्य आपल्याला मिळालं पाहिजे. तेव्हा तुला हे निश्चितपणे अशा प्रकारचं तत्त्वज्ञान हे तुला हे भगवान श्री जे तत्त्वदर्शी जे आहेत हे तुला सांगतील. आणि मग ते सांगितल्यानंतर तत्त्वज्ञानाचं काय तुला फळ मिळेल हे 35व्या श्लोकात सांगितलं की असे जे तत्त्वदर्शी आहेत हे तत्त्वदर्शी जेव्हा तुला तत्त्वज्ञान तुला सांगतील आणि तुला ते तत्त्वज्ञान जेव्हा प्राप्त होईल तेव्हा त्या तत्त्वज्ञानाचं फल काय आहे, तर फल हे 35व्या श्लोकात सांगितले की यज्ञात्वा न पुनः मोहम एवं यास्यसी पांडव येन भूतानि अशेषेण द्रक्षसी आत्मनि अथोमयी. यत ज्ञात्वा ते जाणल्यावर पुन्हा एवं पुन्हा अशा प्रकारे मोहम म्हणजे मोहाप्रत न यस्यसी तू जाणार नाहीस. पांडवा येन भूतानी हे अर्जुना ज्या ज्ञानाच्या द्वारे सर्व भूतांना संपूर्णपणे प्रथम आपल्यामध्ये आणि नंतर सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये तू पाहशील. 3 गोष्टी सांगितल्या काय लाभ आहेत आणि त्याचा विस्तार मी पुढच्या वेळेस करेन, पण आता थोडक्यात त्याचा निष्कर्ष सांगतो की काय सांगितलंय. असं जर ज्ञान प्राप्त झालं तर पहिला फायदा काय आहे, तर तुझा मोह नष्ट होईल, तुझा भ्रम नष्ट होईल. तू आता भ्रमित आहेस, मोहग्रस्त आहेस, तेव्हा तुझा मोह नष्ट होईल. दुसरी गोष्ट काय की या संबंध जगाला तू आपल्या स्वरूपात पाहशील.
आणि तिसरी गोष्ट काय की त्यानंतर तू सगळ्या जगाला आपल्या स्वरूपात पाहिल्यानंतर तुझं जे स्वरूप आहे ते भगवंतात पाहशील. अशा 3 गोष्टी सांगितल्या. हा त्याचा लाभ आहे. तर ह्या 3 गोष्टीचा आणखीन थोडासा विस्ताराने आपण चिंतन हे आपण पुढच्या रविवारी करू. कारण आता यांचं ज्ञानेश्वरी पारायण असल्यामुळे आपण इथेच थांबूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी.